प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं आणि सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी पोतेकर कुटुंबियांच्या आनंदामध्ये आपण आज सर्वजण सहभागी झालेलो आहोत. कारण इथं प्रत्यक्ष सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचं आगमन झालेलं आहे. म्हणजे जिथं 25 तास अखंड रामनाम जप आहे तिथं महाराज येतात आणि येतातच. हा अनुभव आपल्या सगळ्या जपकारांना आहे. आणि सोनमळे वस्तीच्या या जपामध्ये म्हणजे गेली 4 वर्ष झाले आपण अखंडपणे हा जप या गावामध्ये आपण करत आहात. किंबहुना लोणंद आणि परिसरामध्ये या सगळ्या शाखा उभारणीचं काम मोठ्या प्रमाणात इथं झालं. लोणंद असू द्यात, डोंगरवाडी असू द्यात, त्याचबरोबर लोंढे मोतेवाडी असू द्यात आणि सोनमळे वस्ती आपली असू द्यात, या सगळ्यांमध्ये आज नामस्मरण मोठ्या प्रमाणावर आपण सर्वजण करत आहात. आणि सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांना अपेक्षित असणारं जे काम आहे की देहात असताना सुद्धा जे शक्य झालं नाही ते महाराज आज देहात नसताना करून दाखवत आहेत. देहात असताना का शक्य झालं नाही तर महाराजांचा जन्मच मुळी परकीय राजवट आपल्या देशामध्ये असताना झाला, किंवा इंग्रजांचं राज्य महाराजांच्या काळामध्ये होतं. आणि त्यामुळे या गोष्टीला हे सगळं प्रचार आणि प्रसार करणं अतिशय अवघड काम होतं. पण आता मात्र सगळ्यांना आपल्या सर्वांना ज्ञात आहे की संपूर्ण बहुजन समाज आज या नामस्मरणाच्या माध्यमातून हा सगळा एकत्र येताना दिसतोय. आणि हा केवढा तरी मोठा चांगला योग आपल्या जीवनामध्ये येतोय. आपल्याला सहजासहजी प्राप्त होणार हे सगळं आज आपल्याला इथं मिळतंय. हे आपलं परम भाग्य आहे. आणि म्हणून समर्थांनी जसं म्हटलं की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. समर्थांच्या या श्लोकावरच आज थोडंसं चिंतन आपण आज करणार आहोत. आणि हे चिंतन करत असताना आपली उपासना ही दृढ झाली पाहिजे. उपासना आपण सगळेजण करतो आहोत. श्रीराम जयराम जय जयराम हा श्री महाराजांनी दिलेला 13 अक्षरी मंत्र, 13 अक्षरी मंत्र आपण सगळेजण आपल्या जीवनामध्ये त्याचं नामस्मरण आपण करतोय. आणि आपली उपासना पुढे चाललेली आहे. म्हणजे 1-1 वर्ष पुढे जातोय आपण, बरोबर आहे. आणि हे 1-1 वर्ष पुढे जात असताना मागे काय घडलं किंवा सिंहावलोकन जर आपण करून बघितलं की मागच्या काळात काय होतं आणि आज काय परिवर्तन होत आहे ह्याचं जरी चिंतन केलं तरी निश्चितपणे आपल्याला जाणवेल की नामस्मरणाचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये काय पडतो किंवा जीवनामध्ये आपण काय मिळवतोय हे सगळं आपल्याला ज्ञात आहे. हे सगळं आपण सगळेजण जाणतात. मग याच्यामध्ये आपली उपासना ही दृढ होणं म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं ही पुढे चाललं पाहिजे. लक्षात येत आहे की ही उपासना दृढ होत गेली पाहिजे. म्हणजे आपल्याला पुष्कळ वेळा आम्ही पुष्कळ ठिकाणी बघतो की झाले आमच्या आता 10 वर्ष झाली, 12 वर्ष झाली, 13 वर्ष झाली, आम्हाला जे इच्छित होतं किंवा आम्ही जे अपेक्षा करत होतो महाराजांच्याकडनं की आम्हाला हे मिळावं ते मिळावं, आम्हाला अशा पद्धतीने आमचं जीवन व्हावं, आमचा घर व्हावं, बंगला व्हावा, गाडी मिळावी, सगळं संपत्ती मिळावी, सगळे आमची कोर्टाची कामं व्हावी, मुलांचे लग्न व्हावीत, संसार सुखाचा व्हावा. आता झाला ना, मग झालं ना म्हणल्यानंतर उपासना थांबवायची का हा खरा प्रश्न आहे. इथं उपासना थांबता कामा नाही. आपली उपासना ही दृढ होत गेली पाहिजे. आयुष्यभर कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये हे नामचिंतन आपलं झालं पाहिजे. म्हणून ती उपासना दृढ करणं गरजेचं आहे. आणि भूदेव संतासी सदा नमावे, ही जी धरणी माता आहे किंवा आपण सगळेच जण या ही पृथ्वी तरी काय ना आपण तरी काय पंचमहाभूतापासून निर्माण झालं. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या पंचभूतातनं आपण निर्माण झालेलं आहे. आपलं शरीर पण त्यामध्येच आहे. म्हणून त्या धरणी मातेचं आपण कृतज्ञ त्या धरणी मातेशी राहिलं पाहिजे आणि तिला आपण नमलं पाहिजे. भूदेव त्या धरणी मातेचं आपण दर्शन रोज घेतलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर सुद्धा आपण ज्यावेळेस अंथरुणातनं उठतो त्यावेळेस पहिलं दर्शन त्या धरणी मातेचं घेतलं पाहिजे की हिचं मोठं ऋण आज आपल्या सगळ्यांच्यावर आहे. भूदेव संतांची सदा नमावे, संत सत्पुरुष मोठे मोठे त्यांच्याशी
आपण कायम नतमस्तक राहिलं पाहिजे, कारण भगवंताकडे जाण्याचा मार्ग, जाण्याची वाट त्यांनी दाखवली, म्हणून त्यांच्याशी आपण कृतज्ञ राहण्याचं काम केलं पाहिजे. भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे. आता त्यात सगळ्यात महत्वाचं ज्या विषयावर मी आज बोलणार आहे ते सत्कर्म आपल्या जीवनामध्ये घडणं गरजेचं आहे. सत्कर्म म्हणजे काय की जीवनात चांगलं कर्म करणं म्हणजे सत्कर्म आहे. बरोबर, चांगली कर्म आपल्या हातनं घडली पाहिजे. कर्माशिवाय माणूस नाही ना. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती कर्म आपल्या हातनं होतं. अगदी सकाळी उठल्यानंतर आपण बघितलं तर आपण प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनातली जे काही करू ते कर्मच आहे. अगदी श्वासोच्छवास जरी करत असतो ते कर्मच आहे. प्रत्येक गोष्ट ही कर्म आहे. मग माझ्या जीवनामध्ये हे कर्म चांगलं असलं पाहिजे, हा सकाळपासून विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे. लक्षात की सत्कर्माचं मी एकदा मुद्दा म्हणून उदाहरण आपल्याला सांगेन की महाभारत काळातली गोष्ट आहे. त्यावेळेस सगळी लोक नदीवरती आंघोळीला जायची आणि मग एके दिवशी द्रौपदी ही नदीवर आंघोळीला गेलेली आहे, यमुना नदीवर. आणि यमुना नदीवर आंघोळ गेलेला असताना तिनं बघितलं, पहाटेची वेळ आहे, तिनं बघितलं की त्या नदीमध्ये कोणीच नव्हतं. एक सत्पुरुष कोणीतरी त्या नदीमध्ये आंघोळ करत होता दूरच्या बाजूला, आणि त्यांनी त्याची वस्त्र जी होती ती वस्त्र काढून नदीच्या काठावरती ठेवलेली होती आणि अंगावरचं एक वस्त्र त्याच्यावर बरोबर होतं. आणि द्रौपदीने आंघोळीला सुरुवात केली. आता द्रौपदीने आंघोळ करून परत बाहेर येताना सहज म्हणून आत बघितलं तर तिच्या असं लक्षात आलं की जो सत्पुरुष त्या ठिकाणी आंघोळ करत होता त्याचं वस्त्र अंगातनं निसटलं आणि ते वाहून जायला लागलेलं होतं. तो ध्यान अवस्थेत होता, त्याला माहितही नव्हतं आपलं वस्त्र जात आहे तिकडं म्हणून. आणि हा नदीत उभारलेला आहे, जवळजवळ त्याच्या छातीपर्यंत पाणी आहे. आणि तिनं ते बघितलं आणि ती पुढे आली आणि सहज बघितलं तिनं मागं वळून तर त्या सत्पुरुषाने ठेवलेली त्याची जी वस्त्र होती, जे नंतर आंघोळीनंतर घालायची होती, ती वस्त्र वाऱ्याने उडायला लागलेली होती. आणि मग तिला मात्र असं वाटलं की आता ह्या माणसाला ही वस्त्र, अंगावर पण वस्त्र नाही, इकडं पण वस्त्र नाही. ती तशीच ती द्रौपदी त्या झाडीमध्ये आपलं वस्त्र बदलण्यासाठी आली आणि तिनं इकडं तिकडं बघितलं, हा सत्पुरुष काही दिसत नाही, नदीत पण दिसेना. आणि म्हणून ज्या झाडीमध्ये, पलीकडच्या झाडीत ज्या ठिकाणी ते सत्पुरुष होते, अंगावर कुठलंही वस्त्र नव्हतं, त्यांच्या घालायला वस्त्र नव्हतं, त्यावेळी द्रौपदीने ते बघितलं आणि द्रौपदी झाडीत त्या असणाऱ्या सत्पुरुषांना म्हणले, बाबा मी जाणलंय की तुम्ही आता अडचणीत आहात आणि म्हणून एक काम करा म्हणले. आणि द्रौपदीनं आपलं जे वस्त्र होतं त्या वस्त्रातला अर्धा भाग फाडला आणि तिनं त्या झाडीमध्ये टाकून दिला. आणि त्या सत्पुरुषांनी ते वस्त्र घेतलं आणि वस्त्र घेतल्यानंतर त्यांनी द्रौपदीला सांगितलं की तू आज माझ्या शिलाचं रक्षण केलंयस, आज मला तू मदत केलेली आहेस, तुझ्या जीवनामध्ये नक्की तुझं कल्याण होईल आणि जिथं जिथं तुला अडचण येईल तिथं तुला ह्या सत्कर्माचा तुला निश्चितपणे फायदा होणार आहे. आणि ते सत्पुरुष नंतर निघून गेले. आणि आपल्याला नंतरची कथा बघ, नंतर सगळ्यांना माहिती आहे, द्यूतामध्ये कौरवांनी पांडवांना हरवलं, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आणि मग या पांडवांनी आपल्या पत्नीला द्रौपदीला पणाला लावलेलं होतं आणि द्रौपदीला दुःशासन खेचत ओढत त्या राजदरबारामध्ये सराज सभेत आणत होता. आणि हे सगळं बघितल्यानंतर मग सगळे जे धृतराष्ट्र असतील, कृपाचार्य असतील, त्याचबरोबर ही सगळी द्रोणाचार्य असतील, भीष्माचार्य असतील, अगदी धर्मराज सुद्धा असेल, सगळे खाली माना घालून बसलेले होते. कुणाचंही बोलण्याचं धाडस तिथं नव्हतं, कारण पळच लावलेला होता. आणि हे सगळं बघितल्यानंतर नारद ऋषी विष्णू भगवानांच्याकडे गेले आणि विष्णू भगवानांना म्हणाले, अहो तिथं घडतंय काय म्हणले, त्या द्रौपदीचं आपण शिलाहरण होतंय, वस्त्रहरण होतंय, तिला आपण वाचवलं पाहिजे. त्यावेळेस विष्णू भगवान म्हणले, तिच्या जन्मात, तिच्या जीवनात तिनं जर सत्कर्म केला असेल तर ते सत्कर्मच तिला वाचवू शकतं. आणि नंतरचा कथाभाग आपल्याला माहितीये की श्रीकृष्ण परमात्मा स्वतः वस्त्र म्हणून तिचं अवतरले आणि तिच्या शिलाचं रक्षण झालं.
लक्षात येते? मी मुद्दाम हा कथाभाग का सांगितला? कुठलाही तुम्ही सत्कर्म करा, त्याचं पुण्य तुम्हाला मिळणारच आहे. कदाचित थोडा उशीर लागेल, पण ते पुण्य तुमच्या पदरी पडणारच आहे. आणि जितकं वाईट कर्म आपण करू त्याचंही पाप आपल्या आयुष्यामध्ये लागत असत. म्हणून सत्कर्माच्या मार्गाने आपल्याला जायचंय, सत्कर्म आपल्याला करायचं. सत्कर्म म्हणजे काय लक्षात येत आहे? आता श्रावण महिना आहे, आपण सगळे म्हणतो की आता श्रावण महिन्यात उपास तपास व्रतवैकल्य देवपूजा पूजाकांड पूजापाठ सगळं शिवलीलामृत वाचायचं, हे करायचं ते करायचं, पुष्कळ करतात. लक्षात घ्या, हे सगळं करत असताना लक्षात घ्या, हे सगळं करतो आपण आणि एखादी माऊली, काळजीपूर्वक ऐका, एखादी माऊली हे सगळं करते, ह्यात कमी नाही, 3-3, 4-4 तास पूजेला लावते आणि ही सगळी पूजा झाल्यानंतर ती आपल्या सुनेला छळते. हा परमार्थ नाही. लक्षात येतं? म्हणजे सत्कर्म आपण जे म्हणतोय आपल्या मनामधलं जे आहे की सत्कर्म काय आहे की जीवनामध्ये पदोपदी चांगलंच कर्म आपल्या हातनं झालं पाहिजे. त्या पूजापाठाला अर्थ नाही, त्या नामस्मरणाला अर्थ नाही, कुठल्याच गोष्टीला अर्थ नाही. आणि म्हणून ही भावना आपल्या मनामध्ये कायम असली पाहिजे आणि ते सत्कर्म जीवनामध्ये झालं पाहिजे. लक्षात येतं? सत्कर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा भाव काय असेल की सत्कर्म याचा अर्थ आहे की आपण कुणाला काहीतरी देतो आणि ते दिल्यानंतर त्या माणसाला जे समाधान मिळणार आहे ते समाधान आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करून जातं. हे आपलं सत्कर्म आहे. देण्याची भूमिका आपली असली पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतोय महाराजांनी दिलं ना, सगळ्यांना नाम दिलं, बरोबर आहे ना? म्हणजे त्याच्यामध्ये आपण अन्नदान म्हणू ना, आज जसं अन्नदान या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर दादांनी इथं ठेवलेलं आहे, बरोबर? म्हणजे अन्नदान असू द्यात, त्याचबरोबर ज्ञानदान असू द्यात, वस्त्रदान असू द्यात, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची दानं, जसं आपण म्हणतोय देहदान आहे, नेत्रदान आहे, अवयवदान आहे, वेगवेगळी ही दानं म्हणजे पुण्य संचय करण्याचा ठेवा आहे. जीवनामध्ये काही लोकांना देणं, त्यांच्यासाठी आपण काही करणं, याचा अर्थ सत्कर्म आहे. आणि महाराजांनी हेच सांगितलं ना आपल्याला, नामस्मरण करायला सांगितलं. नामस्मरण हा सत्कर्माचा राजा आहे. लक्षात घ्या, सगळे सत्कर्म जे आहेत त्यांचं जर प्रमुख केंद्र असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे आणि ते नामचिंतन आपण अखंडपणे करावे ही भूमिका महाराजांची होती. आणि म्हणून गोंदवलेकर महाराजांच्या जीवनामध्ये आपण बघितलं तर आयुष्यभर लोकांना नामाला लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपणही बघतो आपल्याही जीवनामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं महाराजांनी असं सांगितलं की तुम्ही किती नाम घेताय ह्याच्यापेक्षा तुम्ही किती लोकांना नामाला लावताय त्याचं पुण्य प्रचंड मोठं आहे, ते प्रचंड मोठं सत्कर्म आहे. आणि म्हणून माणूस नामाला लावण्याचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणावर बहुजन समाजात आपण सगळी मंडळी करत आहात, हे खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. हे विसरता कामा नाही. लक्षात येईल? म्हणजे आपलं नाम हे भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे, आपलं नाम भगवंतापर्यंत पोहोचावं आणि मग आपले खरं जे सत्कर्म ज्याला मी म्हणतोय हे सत्कर्म आपल्याला सुरुवात होणार. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण बघत असताना, ह्या गोष्टी आपण जीवनामध्ये आणत असताना सगळ्यात महत्वाचं जर काय आहे, आणखी महाराज म्हणले की सत्कर्म म्हणजे काय, तर महाराजांचं हे सगळं बोलणं मी तुम्हाला आपल्याला सांगणार आहे. महाराज म्हणले आपला प्रपंचातला कर्तव्य धर्म हा आहे आपलं सत्कर्म आहे. म्हणजे कर्तव्य धर्म म्हणजे मातृधर्म आहे, पितृधर्म आहे, भ्रातृधर्म आहे, पती धर्म आहे, पत्नी धर्म आहे. सगळे जे धर्म जर आपण पाळले तर खऱ्या अर्थानं सत्कर्म आहे. नाहीतर आपण बघतो सगळीकडं घराघरांमधलं वातावरण आपण सगळेजण अनुभवतो. हा त्याच्यावर म्हणजे सगळे बोलताना बरोबर बोलतील पण सगळे एकमेकांशी आत्म सगळे पोखरलेले आहेत, बरोबर आहे ना? आता सगळीकडे विभक्त कुटुंब व्यवस्था झाली आणि मग हे जर असं असेल तर मग ते सत्कर्म होत नाही. हे आपण लक्षात घ्या. लक्षात, प्रत्येकाने आपला धर्म पाळला पाहिजे. मी भाऊ म्हणून काय करेन, मी आई म्हणून काय आहे माझं धर्म, वडील म्हणून माझं धर्म काय आहे, पती म्हणून माझं काय धर्म आहे, पत्नी म्हणून माझा काय धर्म आहे, हे सगळं आपण ह्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. आणि दररोजच्या जीवनात प्रत्येक पाऊल आपण टाकताना त्या पद्धतीने टाकलं पाहिजे. जसं वारीमध्ये मी असं म्हटलं की वारी चालत असताना हे आपण वाट चालतो वारीची, बरोबर आहे? वारीची वाट चालतो. नाम घेता वाट चाली, म्हणजे नाम घेताना वाट चालतो ना आपण. नाम घेता वाट चाली, यज्ञ पावलो पावली. यज्ञ हा पावलो पावली
असतो. म्हणजे यज्ञ करणं आत्ताच्या काळात अतिशय अवघड गोष्ट आहे. यज्ञ करायचं म्हणजे काकांना माहितीये, यज्ञ करायचं म्हणजे सोपं नाही. हे सगळी सामुग्री गोळा करणं, समिधा गोळा करणं, हे करणं ते करणं, आणि ते सगळं शास्त्रशुद्ध झालं पाहिजे. आणि हे केलं तर यज्ञाचं फळ आहे. बरं, हा यज्ञाचा खर्च पण किती असतो आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. मग हे यज्ञ आपल्याला जीवनामध्ये करण्यापेक्षा महाराजांनी असं सांगितलं की जीवनातल्या प्रत्येक पावलावर नामस्मरण करत राहा, बाकी ह्या गोष्टींची तुला गरज भासणार नाही. लक्षात येत? आपल्याला पावलोपावली, एक म्हणजे पंढरपूर, आम्ही गोंधळवरनं पंढरपूरला चालत गेलो. मग चालत जात असताना प्रत्येक पावलाला श्रीराम जयराम, आमची जी मंडळी होती सगळी त्याच्यात, प्रत्येक पावलाला श्रीराम जयराम जयराम, प्रत्येकाच्या हातात माळ. म्हणजे एक पाऊल टाकलं की एक यज्ञाचं पुण्य. लाखो पावलं टाकली ना, लाखो यज्ञाचं पुण्य चालत असताना. मग तिथं वारीलाच जायला पाहिजे का? अजिबात नाही. वारीला जायला पाहिजे काही बंधन नाही. तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण आपलं कर्म करतोय, नित्य कर्म करतोय, त्या कर्मामध्ये भगवंत आठवत राहायचंय, श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचंय, आणि मग तुम्हाला ते पुण्य, ते यज्ञाचं पुण्य सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. लक्षात येत आहे? आणि म्हणून ही जीवनामध्ये आज पाळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सत्कर्म आहे, त्याच्यासाठी सत्कर्म आहे. महाराजांनी आणखी एक व्याख्या केली, सत्कर्म म्हणजे परोपकार. लोकांना मदत आपण केली पाहिजे. लोकांना किती मदत करतो आपण? म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं काय की लोकांना मदत करण्यापेक्षा आपलं, म्हणजे खरं तर बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो, परवाच्या प्रवचनामध्ये मी असंही सांगितलं की आपण म्हणतो ना पाणी अडवा पाणी जिरवा. हे पाणी अडवा पाणी जिरवा आपण केलं पाहिजे ना सगळीकडं परिसरामध्ये. पण लोक काय म्हणतात, लोक काय करतात, ह्याला कसं अडवायचं, ह्याची कशी जिरवायची, हेच लोकांचं चाललेलं आहे. बरोबर आहे? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खरं तर म्हणजे सगळीकडे बघतो मी, मुद्दामून सत्संगामध्ये ह्या गोष्टी का सांगतो की सत्संग हा परिपूर्ण असला पाहिजे आणि तो निस्संग राहिला पाहिजे. भगवंत निस्संग आहे, त्याच्याकडे जाणारी वाट आहे, आणि म्हणून त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे. कुणी कुणाच्या चाड्या सांगणं, कुणी कुणाची लावालावी करणं, कुणी कुणाला वाईट बोलणं, अपशब्द वापरणं, निंदा करणं, द्वेष करणं, मत्सर करणं, हे सगळं सोडून दिलं पाहिजे. लक्षात येत आहे? तर तो खऱ्या अर्थानं सत्संग होणार आहे. म्हणजे महाराज असं म्हणले की लावालावी करण्यापेक्षा झाडं लावा. लावालावीतच सगळं आपलं आयुष्य चाललं. ह्याला अडवा, ह्याला जिरवा, ह्याची हे करा ते करा, हे सगळं सोडून दिलं पाहिजे आणि नामस्मरणामध्ये आपण राहिलं पाहिजे. महाराजांनी सांगितलं ना की परवा डॉक्टर इनामदार रत्नत्रय शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये माझ्या शेजारी बसलेले होते आणि मला म्हणले, भाऊ तुम्ही एवढं सगळं चाललंय, म्हणले वेळ कसा मिळतो वगैरे. मी म्हणले वेळ काढायची गरज नाही, मी उलट तुम्हालाही असं सल्ला देईन. म्हणलं तुम्ही जेवता पण तुम्हाला मी सल्ला देईन. म्हणले काय नाही. म्हणलं तुम्ही एक काम करा, तुम्ही दररोज तुम्हाला, मी म्हणलं अध्यात्मातलं तुम्ही काय करता? इनामदार डॉक्टर म्हणले, अहो आम्हाला वेळच मिळत नाही, तर अध्यात्मातलं काय करणार आहे? म्हणले सारखे पेशंट असतात, सारखं तपासणं, सारखं हेच चाललेलं असतं, रात्रंदिवस त्यातच आहे. म्हणजे मी त्यांना असं म्हटलं की काही नाही, ठीक आहे, हरकत आहे, तुम्ही समाजाची सेवा करताय, बरोबर आहे, ते सत्कर्मच करताय, पण या सत्कर्माला नामस्मरणाची जोड द्या. म्हणजे कसं? काही नाही म्हणलं, तुम्ही हे सगळं काम करत असताना हातात माळ सुद्धा घेण्याची गरज नाही. तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम म्हणत म्हणत करा. आणि त्यांना ते आवडलं. म्हणजे भाऊ मी प्रयत्न करेन, तुम्हाला सांगेन नक्की, आणि तो आनंद तुम्ही जीवनामध्ये मिळवा. लक्षात येत आहे? मी मुद्दा म्हणून एक घडलेली घटना तुम्हाला सांगेन. डॉक्टर कामेरकर नावाचे एक गृहस्थ होते, म्हणजे मोठे डॉक्टर, इनामदार डॉक्टरांसारखेच, आणि त्यांच्याकडे इतक्या पेशंटच्या रांगा लागलेल्या असायचे, काही फरक नाही, इनामदार डॉक्टरांसारखंच सगळं त्यांचं. आणि मग त्यांचं एके ठिकाणी व्याख्यान झालं, एक कॉन्फरन्स होती, त्यात व्याख्यान झालं, आणि त्यांनी असं म्हटलं की म्हणजे देव बिव सगळं झूट आहे. अतिशय नास्तिक डॉक्टर होते. देव बिव सगळं झूट आहे, मेडिकल सायन्स हे सगळ्यात मोठं आहे म्हणले, मेडिकल सायन्स पेक्षा कुणीही मोठं नाहीये म्हणले, काहीही मोठं नाही. आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ते बोलायला लागले परत की म्हणले गेल्या 50 वर्षात म्हणले या मेडिकल सायन्सनी एवढी क्रांती केली, एवढी क्रांती केली, लाखो लोकांचे जीव वाचवले, पण म्हणले मला आश्चर्य वाटतं म्हणले की या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर
कित्येक लोक म्हणजे स्तोत्र म्हणत असतात, नामस्मरण करत असतात, जप करत असतात, पूजापाठ काहीतरी म्हणत असतात, करत असतात, तरी काहीही होणार नाही. लक्षात घ्या, हे डॉक्टर म्हणतात बरं का त्या सभेमध्ये. आणि ते सभा वगैरे झाली, बाकी डॉक्टर्सनी, अर्थात बाकी डॉक्टर्सना सगळ्यांनाच लक्षात येत आहे आपल्या सगळ्यांच्या, की त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम काय, की पैसा मिळवणं. त्यामुळे बाकी डॉक्टरांनी टाळ्यांचा कडकडाट केला की किती सुंदर व्याख्यान झालं वगैरे. आणि त्या ह्याच्यामध्येच ते घरी निघाले. व्याख्यान झालं, कॉन्फरन्स झाली, घरी निघाले, गाडीमध्ये आपल्या बसलेल्या आहेत. तेवढ्यात बायकोचा मेसेज आला त्यांच्या मोबाईलवर. आणि बायकोचा मेसेज आल्यानंतर त्याच्यामध्ये बायकोने असं म्हटलं की मी आता पार्टीला चालले बाहेर, मुलंही बाहेरच आहेत म्हणले, तुमचं जेवण तयार करून ठेवलंय डायनिंग टेबलवर आहे, तुम्ही जेवून घ्या, आम्ही उशिरा येणार आहे. हे घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी बघितलं, सगळं हातपाय धुतले, हे केलं, जेवायला बसले, जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर त्यांचं जे राहिलेलं पुष्कळ राहिलं शिल्लक. मग म्हणले आता काय करायचं हे. मग जेवण झाल्यानंतर ते म्हणले आता बघू बाहेर कोणाला तरी देऊन येऊ म्हणले. आणि म्हणून त्यांनी ती पिशवीत बांधलं आणि पायऱ्या उतरून खाली आले बांगलादेशची. पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर इकडे तिकडे बघितलं. आणि ज्यावेळेस पायऱ्या उतरत असताना त्यांच्या मनामध्ये तोच भाव होता की देव बिव सगळे झूट आहे, मेडिकल सायन्स हेच सगळ्यात श्रेष्ठ आहे. हे सगळं मनातच त्यांच्या, ते सारखं डोक्यात, त्यांच्या लोकांच्या टाळ्या किती पडत होत्या आणि ते सारखं डोक्यात ते घेऊनच पायऱ्या उतरून खाली आले. पायऱ्या उतरून खाली आले आणि तिथं बघितलं रस्त्याच्या कडेला एक माऊली, एक मध्यमवयीन बाई, एक तिथं माणसातच देव आहे ना म्हणले, तुम्ही आणून दिलं ना आम्हाला, मग माणसातच देव आहे. लक्षात येत आहे. आणि मग तुमच्या देव आम्हाला दिसला म्हणले, आणि आमचा कायम तुम्हाला आशीर्वाद राहील. ह्या बाळाचे सुद्धा आमच्या बाळावर सुद्धा तुम्ही अनंत उपकार केलेत. आज त्याची प्रकृती पण खूप बिघडलेली होती. असं ती म्हटल्यानंतर डॉक्टर मात्र सुन्न झाले की सत्कर्मात भगवंत आहे, सत्कृत्यात देव आहे, हो वेगळा देव पाहण्याची गरज नाही. ह्या मातेनं त्यांना समजावून सांगितलं आणि तो देव मात्र माना तुम्ही. आणि डॉक्टरांच्या डोळ्यातनं अश्रूंचे बाण सुरू झाले. नकळत त्यांनी हात जोडले त्या माऊलीला. कधी हात न जोडणारा डॉक्टर आज त्या माऊली पुढे सुद्धा नतमस्तक झाला. लक्षात येतात. आपल्या जीवनामध्ये दररोज घटना घडतायत, वेगवेगळ्या घटना घडत असतात. हे सत्कर्म म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हणलं की परोपकार जीवनामध्ये आला पाहिजे. लोकांच्या काहीतरी लोकांचं आपण कल्याण केलं पाहिजे. हे संचित आहे जीवनामधलं, हे साठत जात असतं. आपल्याला पुष्कळांना वाटतं एवढं आम्ही जप करतो, एवढं सगळं करतो, मग काय केलं आमचं भगवंतानी चांगलं, असं म्हणणारी सुद्धा आपल्यातली आहेत ना मंडळी. बरोबर आहे ना. म्हणजे तूप खाल्लं की रूप यावं ही भूमिका घेऊन जाणारी माणसं आहे. मी मुद्दाम जपकरांना म्हणणार आहे, काही काळजी करू नका. प्रत्येक आपलं सत्कर्म आपल्या संचितामध्ये साठवलं जात आहे. कधी ना कधीतरी त्याचा निश्चितपणे जो पुण्य प्रभाव आहे तो पडणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मनामध्ये ती भूमिका आपल्या असली पाहिजे की नामस्मरण आपण करतोय, नामस्मरण आमच्या गाठी आहे. लक्षात येते का. म्हणजे हे काही सहजासहजी येत नाही. ज्याच्या प्रारब्धात आहे त्यालाच ते मिळतं. असं म्हणत नाही हे मी घेणार आहे नाम होईलच असं सांगता येत नाही. बरोबर आहे, असं सांगता येत नाही. ज्याच्या प्रारब्धामध्ये येते ते त्याला मिळत असतं. पण प्रारब्धामध्ये जरी नसलं तरी महाराजांनी सांगितलं की जबरदस्तीनं का होईना पण नामस्मरण करत राहा. श्रीराम जयराम जय जयराम हा कुठलाही मंत्र म्हणा. असं काही बंधन नाही की श्रीराम जयराम जय जयरामच म्हटलं पाहिजे. पण महाराजांनी आम्हाला हा मंत्र दिला म्हणून या मंत्राचं उच्चारण आपण लोकांना सांगितलेलं आहे की त्या माध्यमातून आपण जायचं. कारण श्रीराम जयराम जय जयराम हा बीज मंत्र आहे. लक्षात येतं. तारक मंत्र आहे, जीवनातला संजीवनी मंत्र आहे. आणि तो मंत्र जीवनामध्ये आपण जगला पाहिजे आणि आपल्या मुखामध्ये द्यावा. परोपकार लोकांना मदत केली तर आपल्या जीवनामध्ये पुष्कळ त्याचा प्रत्यय येतो आणि भगवंत आपल्याला मदत करत असतो. हे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगेल. घडलेली घटना प्रत्यक्ष महाराजांनी सांगितलेली, गोंधळेकर महाराजांनी सांगितलेली मी आज तुम्हाला सांगणार आहे. घडलेली घटना आहे की एक पद्माकर नावाचा एक ब्राह्मण तरुण मुलगा गावामध्ये राहत होता आणि ते भिक्षुकी करून सगळीकडे तो त्याचं काम करायचा. त्यातनं जे काही 4 पैसे मिळतील त्याच्यातनं त्याचा उदरनिर्वाह चाललेला असायचा. आणि
त्याला मात्र त्याची अडचण अशी होती की त्याला लग्नच त्याचं होत नव्हतं. आता पण आपण बघतो भिक्षुकी करणाऱ्या मुलांची लग्न होणं अवघड आहे आता सध्याच्या काळात. आणि त्याचं लग्न, त्याला मुलगीच मिळत नव्हती. आणि तो इतका वैतागला होता. मी इतकं देवाचं करतो म्हणला, मी पूजापाठ करतो, कर्मकांड करतो, देवाचं सगळं एवढं सगळं करतो, तरी माझ्या जीवनात का दुःख आहे? माझा संसार माझा झाला पाहिजे, माझा प्रपंच झाला पाहिजे, मला बायको मिळाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी प्रार्थना तो सारखा करायचा. आणि जे जे सत्पुरुष गावात येतील त्या सगळ्या सत्पुरुषांच्याकडे जायचा आणि म्हणायचा, कीर्तनकार गावात आला, कुठले बुवा आले की म्हणायचा, अहो म्हणले मला आता मला भगवंताची भेट घ्यायची. म्हणले माझे दुःख मला त्याला सांगायचंय ना, मला भगवंताची भेट घ्यायची. भगवंत कुठे भेटेल? दरवर्षी एक बुवा 3 वर्ष लागोपाठ कीर्तनाला येत होते. 2 वर्ष त्याला सांगितलं, काय सांगावं याला प्रश्न पडला त्यांना. 3ऱ्या वर्षी मात्र ते म्हणले, जा हिमालयात भेटेल तुला देव म्हणून. त्यांनी ते आपल्या उराशी बाळगलं, हिमालयात जायचं म्हणलं आणि निघाला हिमालयात. सगळी इतर राज्य वगैरे सगळी पदाक्रम करत हिमालयाच्या तिकडे जात असताना, मग रस्त्यामधून तो जात असताना एका गावामध्ये तो गेलेला आहे. दुपारची वेळ आहे, ऊन पडलेला आहे कडक. आणि दुपारच्या वेळेस मग एका त्या घराच्या दारात ओट्यावर एक म्हातारी बसलेली होती. आणि ती म्हातारी त्याला म्हणली, अरे बाबा उन्हातनं कुठून तरी चालत आलायस म्हणले, बाहेरचा दिसतोय, बस म्हणले या ओट्यावर. त्याला ओट्यावर बसवलं, त्याला पाणी दिलं प्यायला आणि म्हणले, काय कुठं चाललायस तू? त्यावेळेस त्याने असं सांगितलं की मी चाललोय भगवंताला भेटायला. म्हणलं भगवंत कुठं भेटणार आहे तुला? अहो म्हणला हिमालयात भेटणार आहे. म्हणलं हो का? म्हणले. मग म्हातारी यांनी असं सांगितलं की म्हणले, अरे तू हिमालयात जाणार आहे, भगवंताला भेटायला जाणार आहे, माझं एक काम त्या भगवंताकडे आहे. म्हणले तेवढं सांगशील का तू? म्हणजे हो म्हणलं, सांगतो की मी जाणारच आहे. आणि मग ती म्हातारी म्हणली की माझा मुलगा सून दोघही नाहीयेत म्हणले, ते वारलेले आहेत दोघं पण. म्हणली पण त्यांची एक मुलगी म्हणजे माझी नात, आता लग्नाचं वय झालंय म्हणले तिचं, पण पूर्ण ठार आंधळी आहे म्हणले, दोन्ही डोळ्यांनी तिला दिसत नाही. तिचं लग्न कसं होईल, कधी होईल, एवढं तू भगवंताला विचार. तेवढं झालं म्हणजे मी मोकळी झाली. म्हणजे बर म्हणला तो, ठीक आहे. तो निघाला. परत रस्त्याने जात असताना परत एका शेतामध्ये आला होता. एक दुपारचीच वेळ आहे, परत दुसऱ्या दिवशी असेल, 3ऱ्या दिवशी. आणि त्या शेतामध्ये आल्यानंतर शेतकरी त्या काळात, महाराजांच्या काळात सांगितलेली गोष्ट आहे ना, मोठा होत्या, मोठ्यानं पाणी आपल्या शेताला देत होता. आणि हा आला एका चिंचेच्या झाडाखाली शेतावर बांधायचं, तिथं बसला. आणि बसल्यानंतर मग तो शेतकरी पण आला. परत मूठ सोडली त्यांनी, बैल सोडली, बैलांना खायला टाकलं, झाडाला बांधलं आणि तो पण येऊन बसला त्या शेजारी. मला पाहुणा कुठं चाललाय? अहो म्हणजे हिमालयात चाललोय. म्हणजे कशाला हिमालयात? भगवंताला भेटायला चालले. म्हणजे ठीक आहे, भगवंताला भेटायला आधी भाकरी खावा म्हणले. त्यांनी त्याची शिदोरी सोडली, ह्याला पण खायला घातलं, त्यांनी खाल्लं. आणि म्हणलं भगवंताला भेटायला चाललाय, माझं एक काम आहे म्हणला भगवंताकडे. शेतकरी म्हणा, काय काम आहे? हो म्हणले, माझी ही 4 एकर क्षेत्र आहे म्हणला, इथं ही 4 एकर क्षेत्र आहे आणि मी इतकं कसतोय, जमीन इतकं कसतोय, 2च एकर चांगलं पिकतं म्हणलं, 2 एकरात काहीच येत नाही, भरड सगळं. म्हणले काही करा काही होत नाही म्हणले, पिकच येत नाही त्यात, तेवढी माझी अडचण आहे म्हणले, तेवढे भगवंताला सांगा. ठीक आहे म्हणला. तो पुढे गेला. पुढे गेल्यानंतर मग हिमालयाच्या जवळ गेल्यानंतर दाट भरपूर झाडी होती, जंगलातून तो चाललेला आहे. तर एक सत्पुरुष एका झाडाखाली बसलेला आहे आणि तो ध्यानाला बसलेला आहे आणि डोळे झाकून त्याचं ध्यान चाललेलं आहे. आणि एवढं ही समोरनं जात असताना तो पद्माकर समोरनं चाललाय त्यांच्या, आणि चाललेला असताना त्याची चाहूल लागल्याबरोबर ह्या सत्पुरुषांनी डोळे उघडले. साधू आहे तो, डोळे उघडले त्यांनी आणि म्हणलं इकडं कुठं आलाय? म्हणले इकडं माणसं नाहीत, कुणी नाहीत, सगळी जनावर आहेत, हिंस्त्र श्वापद आहेत. म्हणले इकडं कुठं आलाय तू? म्हणले. आणि त्यावेळेस तो म्हणला की नाही, मी भगवंताला भेटायला चाललोय, थोडं अंतर राहिलंय, आता हिमालयात गेल्यावर मला भगवंत भेटणार आहे. म्हणले होय का? म्हणले मग ठीक आहे. मग म्हणे माझं एक काम आहे म्हणले. हा सत्पुरुष म्हणतोय, साधू म्हणतोय, माझं त्या भगवंताकडे एक काम आहे. काय काम आहे? म्हणले काय नाही म्हणले, मी इतकी वर्ष इथं बसलोय म्हणले, 12-13 वर्ष झाली साधना करतोय म्हणले, पण माझं साधनेत लक्षच लागत नाही, ध्यानच लागत नाही. तुम्ही आत्ता आला तरी मी डोळे लगेच उघडले म्हणले. मग ही
माझं त्या साधनेत त्या उपासनेत माझं मी रममाण झालो पाहिजे आणि या जगापासून मी बाहेर कुठेतरी राहिलो पाहिजे मनाने, हे भगवंताला माझी प्रार्थना आहे, तुम्ही ती सांगा म्हणले. ठीक आहे म्हणलं. हा गेला. आता भगवंताला भेटण्याची जी उत्कट इच्छा असते, ऐका काळजीपूर्वक, ती उत्कट इच्छा त्याची एवढी की त्याने असं हे सगळं त्या इच्छेनं तो तिथे गेलाय. हिमालयात गेल्यावर प्रत्यक्ष भगवंत समोर अवतरला आणि भगवंताने विचारलं, बोल वत्सा काय पाहिजे तुला. असं म्हटल्यानंतर तो गृहस्थ, तो पद्माकर, त्यांनी त्या म्हातारीचं दुःख सांगितलं, त्या शेतकऱ्याचं दुःख सांगितलं, त्या साधूचं दुःख सांगितलं, पण आपलं मात्र काहीच सांगितलं. ज्याच्यासाठी तो आला त्याने काहीच बोलला नाही. आणि तथाच तू म्हणलं, भगवंतानी सगळ्या इच्छा तुझ्या म्हणजे जे जे त्यांना ज्यांना पाहिजे ते सगळं त्यांना मिळेल असं सांगितलं आणि भगवंत अदृश्य झाला. आणि मग आता हा परत निघाला. परत निघाल्यानंतर हा पहिल्यांदा त्या साधूकडे, साधू म्हणला, भेटला का रे भगवंत? हो भेटला म्हणे. काय सांगितलं त्या भगवंताने? त्यावेळेस तो म्हणला की भगवंताने असं सांगितलंय की म्हणले हा साधू जो बसलेला आहे तिथं, त्या बसलेल्या साधूचे म्हणले केस वाढले, जटा आहेत म्हणले, पण त्या जटांच्या आत सोन्याचं कडं त्यांनी ठेवलेलं आहे. त्याचं स्वतःच कडं त्यांनी लपवून त्यात ठेवलं होतं. म्हणजे हे कडं जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत तुझी साधना होणार नाही असं सांगितलं. पण त्याने ते कडं काढलं आणि ते पद्माकरला दिलं. लक्षात येत आहे? आणि मग पद्माकर तसाच आला पुढं त्या शेतामध्ये आला. शेतकरी वाटच बघत होता, का हो का भगवंताची भेट झाली का? हो झाली म्हणजे. मग काय सांगितलं भगवंतानी? काही नाही म्हणले. भगवंतानी असं सांगितलंय, हे जे 2 एकर क्षेत्र आहे जे पिकत नाही, त्या क्षेत्रामध्ये म्हणले दक्षिणेच्या बाजूला एक धन आहे म्हणले, तिथं खाली जमिनीत धनाच्या 2 हंडे आहेत म्हणले, आणि ते धन त्यातनं बाहेर काढल्याशिवाय ही जमीन पिकणार नाही म्हणले. मग हा म्हणला, आता गावकऱ्यांना सांगितलं तर सगळीकडे बोंबाबोंब होईल, त्याच्यापेक्षा म्हणले ह्यालाच जोडीला घेऊ. आणि पद्माकरला जोडीला घेतलं, त्यांनी खोदायला चालू केलं. खोदलं आणि त्यांना बघितलं, त्यांनी खरोखर 2 हंडे द्रव्य त्यातनं निघा, सगळे सोन्या चांदीनं भरलेले, नाण्यांनी भरलेले 2 हंडे. मग हा शेतकरी म्हणला की तुझ्यामुळे मला हे सगळं मिळालंय, माझी जमीनही आता पिकणार आहे, ह्यातला 1 हंडा तुला ठेव. आणि त्याने 1 हंडा त्याला दिला आणि 1 हंडा आपल्याला घेतला. तो पुढे चालला, पुढे गेला, त्या म्हातारीच्या तिथं गेला. म्हातारीच्या तिथं गेल्यानंतर म्हातारी पण वाटच बघत होती ना, आलाच का बाबा, भेटला का भगवंत? भेटला. सांग लवकर सांग. काय म्हटला? सांगतो, थांबा जरा म्हणला, पाणी बिणी पिऊ द्या मला म्हण. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. तो म्हणला की तुझ्या नातीला, ऐका काळजीपूर्वक, तुझ्या नातीला जो इच्छित वर आहे, म्हणजे जो वर तिला मिळणार आहे, तो ज्यावेळेस दारात येईल त्यावेळेस तुझ्या त्या नातीला डोळे येतील म्हणले. आणि नेमकं हा दारात गेलाय आणि ती नात आतनं परत आली, आजी मला दिसायला लागलंय म्हणजे. आणि मग त्या म्हातारीनं त्या पद्माकरला सांगितलं, आता तूच लग्न कर हिच्याशी म्हणलं. म्हणजे त्यांनी देवाकडे स्वतःसाठी काही मागितलं नाही. लक्षात घ्या, परोपकार करत राहिला, लोकांसाठी करत राहिला, लोकांना सगळी मदत करत राहिला. आपण बघितलं, ऐकलं, पण त्याला लागणारी जी गोष्ट आहे, त्याची जी इच्छा होती ती भगवंतानी पूर्ण केली. आपल्या जीवनामध्ये परोपकाराचं महत्व फार मोठं आहे. परोपकार जीवनामध्ये असला पाहिजे, परोपकाराशिवाय. लक्षात येत आहे? आणि म्हणून नुसतं नामस्मरण करायचं नाही, नुसतं माळा घ्यायचे नाही, आपल्याला त्या पद्धतीने आपला परमार्थ करायचा नाही. लक्षात येत आहे? माळा घेतल्या म्हणजे सगळं शक्य झालं. सगळं आपण बघतोय ना सगळीकडे बाहेर समाजामध्ये काय आहे. माळा घालणारी व्यक्ती म्हणजे कशा पद्धतीने वागतायत. म्हणजे मी तर बऱ्याच ठिकाणी बघितलं, मोठे मोठे सत्पुरुष आपण म्हणतो, त्यांचे चरण आपण पाया पडतो त्यांच्या, पण त्यांच्या गळ्यातली माळ कधी हातात कधी आलेली दिसत नाही. कितीतरी मोठे मोठे वेगवेगळ्या मोठ्या लोकांच्या मध्ये, आम्ही वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांच्या बरोबर असतो, ही लोक सगळी म्हणतात, अहो आम्हाला नामस्मरण करायला वेळच नसतो. लक्षात येत आहे? म्हणजे आपल्या जीवनात साधा सोपा मार्ग सांगितलाय की भगवंताचं नामचिंतन अखंडपणे करा. अखंडपणे नामचिंतन केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो हे आपला आपण अभ्यासायचं. लक्षात येत आहे? प्रत्येक ठिकाणी जपाला गेल्यानंतर जिथं नाम आहे
तिथं माझे प्राण आहेत असं महाराजांनी सांगितलंय. आणि महाराजांना जर जिवंत ठेवायचं असेल तर नामस्मरण थांबवायचं नाही. लक्षात येते, नामस्मरण अखंडपणे करत राहिलं पाहिजे. किती अनुभव म्हणून सांगावेत, किती अनुभव सांगावेत. करकमची गोष्ट मी तुम्हाला सांगेन. करकमला आपली जपसंकुलाची शाखा आहे पंढरपूर तालुक्यात. आणि एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही ज्यावेळेस तिथं करकमला एका ठिकाणी जपाला गेलो. जपाला गेल्यानंतर घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतोय, आज महाराजांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतोय. करकमला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस रात्रीचं भजन आम्ही केलं आणि 12 वाजता त्यांनी धुपारती करायला सुरुवात केली. जपकाराच्या घरी धुपारती चालू आहे. सगळीकडे धुपाचा सगळ्या, ज्याला मी असं म्हणतो की वलय सगळीकडे अशी. आणि जो भाव निर्माण झाला होता, लोक स्तब्ध झाली होती. आणि एवढ्या फोटोकोडांचं लक्ष गेलं. त्या महाराजांची जी प्रतिमा होती, ही प्रतिमा ब्लॅक अँड व्हाईट होती. जसं गोंदवलेच्या मंदिरात महाराजांच्या समाधीच्या मागे जशी प्रतिमा आहे ब्लॅक अँड व्हाईट, कृष्ण धवल ज्याला आपण म्हणतो, ती प्रतिमा होती. आणि जशी धुपारती चालू झाली तसं महाराजांच्या पायापासून असं त्या प्रतिमेमध्ये लाल रंग चढायला सुरुवात झाली. आणि हा इतका लाल रंग, लाल भडक रंग तिथं छातीपर्यंत आला आणि तिथं थांबला. सगळे लोक आम्ही स्तब्ध होऊन बघत होतो. काय महाराजांची कमाल आहे. प्रत्यक्ष प्राण त्या तसबिरीमध्ये आले. लक्षात येत आहे, प्रत्यक्ष प्राण आले तसबिरीमध्ये. हे काय थोटाण नाही, बोवाची नाही. नामस्मरणामुळे काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगतो. आणि आजही ती प्रतिमा आज करकम मध्ये आजही आहे, जी ह्या अवस्थेमध्ये आहे, लाल रंगात. तिथून खाली लाल रंग आहे सगळा. लक्षात येतं, म्हणजे नामस्मरण केल्यानंतर काय निर्माण होतं हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो. ह्या काही खोट्या गोष्टी नाही, कपोलकल्पित नाही. लक्षात येतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये हा जप करत असताना सुद्धा 25 तासाचा अखंड रामनाम जप घरात, महाराज आपल्या घरात येतात. सांगोल्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. सांगोला शाखेमध्ये आपल्या जसं इथं जप मांडलेला आहे तसं तिथंही जप मांडलेला. पण त्या जपाच्या शेजारी एक व्यासपीठ ते तयार करतात. आणि हे व्यासपीठ असतं. मग त्या आपली भावना अशी आहे की महाराज जर येत असतील तर महाराजांना बसायला रेलायला जरा तरी जागा पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. म्हणून ते बैठक तयार करतात त्या व्यासपीठावर. आता जशी बैठक केली तशी बैठक महाराजांना बसायला, गादी, त्या गादीवर बेडशीट हे लावून, लोट तक्के लावून असं तयार करून ठेवलेलं असतं. सकाळी जप सुरू होताना हे सगळं व्यवस्थित मांडून ठेवलेलं असतं. आणि जप दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सकाळी 7 वाजता संपतो त्यावेळेस त्या आसनाकडे जर आपण बघितलं तर त्या आसन सगळं विस्कटलेलं असतं. प्रत्यक्ष महाराज तिथे येऊन विश्रांती घेऊन गेलेले असतात. लक्षात येतं. आणि म्हणून तो विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे, ती श्रद्धा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. लक्षात येत आहे. आपल्याला जीवनामध्ये महाराज भेटावेत, महाराज आपल्या जीवनात यावेत, आमच्या जीवनाचं कल्याण त्यांनी करावं, ही भूमिका आपल्या मनामध्ये सारखी असली पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं, जसं मी श्लोकामध्ये जसं म्हणत आलो की सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. म्हणजे प्रत्येकाला आपण चांगलं बोललं पाहिजे, वाईट बोलता कामा नये. लक्षात येते. प्रत्येकाला आपल्याला सगळ्यात महत्वाचं महाराजांनी एक नियम सांगितला. तुम्ही नामस्मरण करताना, प्रत्येक जण नामस्मरण करत असताना आपल्याकडून कुणाचंही मन दुखवलं जाणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे. लक्षात येते. मन दुखवणं याचा अर्थ काय? परनिंदेचं पाप आहे ना. ज्यावेळेस आपण म्हणतो आपण सगळी भगवंताची लेकरं आहे, त्यावेळेस आपल्या प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे ना. अल्पांशाने का होईना सूक्ष्मांशाने प्रत्येकाकडे आहे. एखाद्या माणसाचा मुलगा म्हटल्यानंतर त्याच्यात रक्त त्या वडिलाचं असतं, तसं भगवंताचं आपण लेकरू म्हणतो, आपलं पण रक्त त्या भगवंताचंच आहे ना. आपल्या हृदयात पण कुठेतरी सूक्ष्मांशाने भगवंत आहेच ना. मग एखाद्या व्यक्तीला जर आपण शिवी दिली, वाईट बोललो, अपशब्द वापरले, तर भगवंताला शिवी देण्याचं पाप आपल्याला लागतं. आणि हे पाप सगळ्यात मोठं पाप आहे. आणि म्हणून जीवनामध्ये सर्वामुखी मंगल बोलवावे. लक्षात येत आहे. एक जाता जाता एक घटना सांगून मी थांबणार आहे. घडलेली घटना परत एकदा सांगतो आत्ताच्या काळातली. लक्षात घ्या. आत्ताच्या काळातली घटना मी मुद्दाम तुम्हाला सांगेन. ह्या जपाचं नामस्मरणाचं जीवनामध्ये किंवा महाराज आज देहात नसताना सुद्धा
सत्कर्म जर आपण करत असू तर महाराज कसे आपल्या बरोबर असतात. एक गृहस्थ त्यांची मोठोडण पडली कार, म्हणून एका मेकॅनिक कडे गेले. मेकॅनिक कडे गेल्यानंतर तिथं गर्दी होती, कारचं काम व्हायला वेळ लागणार होता म्हणून ते गृहस्थ एका समोर एक टपरी होती, त्या टपरीकडे आले. टपरीकडे आले म्हणजे चला आता जरा चहा घेऊ. त्यांनी टपरीची सगळी अवस्था बघितली, म्हणजे ते काळी कुट्ट बाकडं, काळ्या कुट्ट खुर्च्या, टेबल, हे सगळं असं जुनाट सगळं हे वातावरण. आणि त्याच्यात ती येऊन बसला आपला आता चहा घेऊ म्हणून. आणि त्याचं लक्ष गल्ल्यावर गेलं. गल्ल्यावर एक 30 वर्षाचा गृहस्थ बसलेला होता. अर्थात तो परप्रांतीय होता बरं का, म्हणजे बिहारी युपी वाला कुठला तरी असेल. आणि तो गल्ल्यावर बसलेला होता. आणि त्याच्या पाठीमाग त्यांनी बघितलं की गोंदवलेकर महाराजांची तस्वीर माग फोटो. आणि त्याला आश्चर्य वाटलं, म्हटलं इथं कसं काय महाराजांचा फोटो आहे म्हणून. आणि त्याला आनंद पण वाटला ना, तो शेवटी महाराजांचा माणूस. त्याला आनंद वाटला. आणि तो मग काय त्यांनी केलं की मग तो बिल द्यायला म्हणून तिथं आला चहा घेतल्यानंतर. आणि त्या गृहस्थाला तो म्हणाला, गल्ल्यावरच्या गृहस्थाला, तुम्ही म्हणजे गोंदवल्याला जाता का? ते गृहस्थ मराठी बोलणारा नव्हता, हिंदी बोलणार. तो म्हणला हे गोंदवले क्या आहे म्हणला, म्हणजे मुझे मालूम नाही गोंदवले क्या क्या बोल रहे हो आप. आणि मग त्यावेळेस तो म्हणाला की अहो म्हणले ही माग प्रतिमा जी लावली ना तुम्ही, ही प्रतिमा गोंदवलेकर महाराजांची आहे म्हणले, आणि तुम्ही ती तस्वीर लावलेली आहे तिथं. मग म्हणले मग ह्याला असं वाटलं की माग कुणाची तरी टपरी असेल आधीची, ती टपरी परत बदलून हा तिथं आला असेल, ती मागच्या मालकाचीच असेल. मग म्हणले हा फोटो कोणी लावलाय तिथं म्हणले. त्यावेळेस तो म्हणला मीच लावलाय म्हणून. अरे म्हणले त्याला आश्चर्य वाटलं ना, त्याला महाराजच माहित नाहीत, कोण आहेत काय आहेत, गोंदवला माहित नाही, आणि फोटो कसा काय इथं. आणि त्यावेळेस त्यांनी त्याच्या जीवनाची कर्म कहाणी दृष्टीनं इतक्या दयेनं माझ्याकडे बघत होता. मला इतकं वाईट म्हणले माझ्या डोळ्यातनं अश्रुधारा सुरू झाल्या. आणि इतकं असं माझ्याकडे आजपर्यंत कोणीच बघितलेलं नव्हतं. मी माझ्या छातीशी कवटाळलं म्हणले त्या फोटोला, आणि माझ्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा. आणि मी माझ्याजवळ तो फोटो ठेवला. आणि मग पुढे मग दुसऱ्या दिवशीपासून मग तो फोटो मी जिथं माझी पथारी टाकलेली असायची त्या पथारीच्या शेजारीच मी तो फोटो ठेवायचो. आणि दररोज संध्याकाळी आलो परत, सगळे इतकं माझ्या जीवनामधले म्हणले चोऱ्या माऱ्या, व्यसनं, शिवाजी मारामारी, सगळं. आणि परत संध्याकाळी मी आलो, बघितलं फोटोकडं, आणि मला असं जाणवलं की मी चोऱ्या केलेलं आवडत नाही ह्या बाबाला.